नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि मुलुख महाराष्ट्रामध्ये सुरुवातीलाच बातमी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या काही महत्त्वाच्या अपडेट्सची. या आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती दिवसेंदिवस चौकशीच्या फेऱ्यात अडकत चालली असं दिसतंय. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी भाजप कनेक्शनची चौकशी करावी अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. निर्माता संदीप सिंग आणि भाजपच्या नेत्यांचे संबंध असल्याच्या संदर्भातलं निवेदन सचिन सावंत यांनी गृह खात्याला दिलं आणि हे निवेदन पुढच्या तपासासाठी गृह मंत्रालयाकडून आता CBIकडे सुपूर्द करण्यात आलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकारची माहिती दिलेली. दरम्यान सावंत यांनी याबद्दल ट्विट करून काही प्रश्न उपस्थित केलेत. संदीप सिंह यानं महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयातील लँडलाईनवर 1 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2019 या काळात तब्बल 53 वेळेला फोन केला होता असं कॉल रेकॉर्डवरून समोर आलंय. यावरून सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले. हा जो संदीप सिंग ज्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन होणार आहे अशा तऱ्हेचं चित्र त्या ठिकाणी आहे. असं माध्यमांमधून रिपोर्ट येतात की पळून देखील जाईल लंडनला, अशा तऱ्हेचं देखील चित्र त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. ह्या व्यक्तीला त्या भारतीय जनता पार्टीने इतकं महत्त्व का दिलं की नरेंद्र मोदीजींचं बायोपिक त्याने बनवला. 53 वेळा या व्यक्तीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला फोन केला आहे अशा तऱ्हेचे देखील रिपोर्ट त्या ठिकाणी येत आहेत. मग हे जे त्याने फोन केलेले आहेत ते कोणाला केलेत, कोण यांचा हँडलर होता भारतीय जनता पार्टीमध्ये, याचंही त्या ठिकाणी उत्तर मिळालं पाहिजे. इतकं महत्त्व दिलं गेलं होतं की 177 कोटीचा MOU गुजरात सरकारनं या एकमेव फिल्म कंपनीबरोबर साईन केला जी संदीप सिंगची कंपनी होती. दुसऱ्या कंपनी त्यांना भेटल्या नाही. संदीप सिंगला घेऊन त्यांनी जे काही आरोप केले ते पूर्णपणे बिनबुडाचे आहेत आणि लोकांची दिशाभूल करणार आहेत. वास्तविक महाराष्ट्र सरकारकडे हा तपास 65 दिवस होता. मग 65 दिवस संदीप सिंगची करायची होती चौकशी. त्याची नाही, त्याच्या कुळाची करा, पूर्ण खानदानाची करा. तेव्हा नाही केली, आता करा. कुणी अडवलं तुम्हाला? सरकार तुमचंच आहे, गृह खातं तुमच्याचकडे आहे. पण जेव्हा 65 दिवस यांच्याकडे तपास होता तेव्हा ह्यांना कुणाला तरी वाचवायचं होतं म्हणून कसा खटाटोप करत होते हे पूर्ण देशाने पाहिलंय. संदीप सिंह के बारे में जो CBI जांच करने वाली है उसके जो भारतीय जनता पार्टी के नेता और माननीय पंतप्रधान इनके ऊपर जिसने बायोपिक बनाया था और 27 भाषा में वो बायोपिक बनाया था, उसकी और भारतीय जनता पार्टी के क्या संबंध है. उसी प्रकार संदीप सिंह के बॉलीवुड के साथ में और ड्रग का जो मामला भी जो सामने आया उसके साथ में क्या संबंध है, क्या ताल्लुकात है, इसके बारे में काफी कंप्लेंट निवेदन मेरे पास आए, वो हम जांच के लिए आगे देंगे. दरम्यान सचिन सावंत यांनी भाजपला काय सवाल केले आहेत, काय प्रश्न विचारलेत पाहूयात. सचिन सावंत यांनी भाजपला अनेक प्रश्न विचारलेत आणि याचं उत्तर मागितलंय भारतीय जनता पक्षाकडनं. संदीप सिंह हा भाजपच्या कार्यालयात नेमका कोणाशी बोलायचा, भाजपमध्ये संदीप सिंहचा हँडलर नेमका कोण आहे. 2018 मध्ये संदीप सिंह भारतीय दूतावासाच्या परवानगीनं मॉरिशसला गेला होता. तिथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचं पुढे नेमकं काय झालं, मोदी सरकारनं त्याला वाचवलं का, लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीची भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट बनवण्यासाठी निवड का केली. आणि 6वा प्रश्न, संदीप सिंहच्या लिजंड ग्लोबल स्टुडिओशी गुजरात सरकारनं व्हायब्रंट गुजरात परिषदेत 177 कोटींचा करार केला, पण केवळ संदीप सिंगच्या कंपनीशीच करार का करण्यात आला असा प्रश्न सुद्धा सचिन सावंत यांनी उपस्थित केला. पण संदीप सिंह नेमका कोण आहे हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर संदीप सिंह हा सुशांतचा जुना मित्र आहे. संदीप सिंहचे सुशांत सोबतचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत. पोस्टमॉर्टमच्या दिवशी संदीप सिंह सुशांतची बहीण मीतू सिंह हिच्याबरोबर दिसला होता. यानंतर अंकिता लोखंडे सोबत सुद्धा तो दिसला. पोस्टमॉर्टमपासून ते अंत्यविधीपर्यंत संदीप सिंह सुशांतच्या कुटुंबियांच्या सोबत सातत्यानं वावरत होता. संदीप हा बिहारच्या मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे आणि मुंबईत सुरुवातीला आईस्क्रीम विकण्याचं काम करायचा. संदीप सिंहला पत्रकार व्हायचं होतं. काही मासिकं आणि मीडिया हाऊसमध्ये सुद्धा त्यानं काही काळ काम केलं. रेडिओमध्ये काम करताना त्याची काही सेलिब्रिटींची ओळख झाली आणि 2007 मध्ये सावरिया चित्रपटाच्या वेळेला संजय लीला भन्साळींसोबत त्यानं काम केलं.
2015मध्ये भन्साळ यांची कंपनी त्यानं सोडली आणि निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केलं. अलीगढ, भूमी, सरबजीत आणि PM नरेंद्र मोदी यासारखे चित्रपट संदीप सिंहनं केले आहेत. आणि आता एक मोठी बातमी आहे रिया चक्रवर्तीच्या संदर्भातली. रिया चक्रवर्तीची सलगपणे दुसऱ्या दिवशी CBIच्याकडून चौकशी सुरू आहे. रिया चक्रवर्तीची सलग दुसऱ्या दिवशी सलग 5 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सुद्धा रियाची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान सिद्धार्थ पिठानी, स्वयंपाकी केशव आणि नीरज यांची सुद्धा सकाळपासून CBIच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. दुपारी 1:30 वाजता रिया DRDO इथल्या विश्रामगृहात दाखल झाली आणि त्यानंतर 2 वाजल्यापासून रियाची सुद्धा चौकशी सुरू झालेली आहे. ती अद्याप सुरूच आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तसंच मनोज कुलकर्णी सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मनोज, काय ताज्या अपडेट्स आहेत? अजूनही रियाची चौकशी सुरू आहे. बरोबर आहे. जवळपास 1:30 वाजेच्या सुमारास रिया DRDOच्या या कार्यालयात चौकशीसाठी आली होती आणि त्यानंतर आता 7:30 वाजलेले आहेत. जवळपास 6.5 तास झाले रियाची चौकशी सुरू आहे. याचबरोबर याआधी 10 वाजेच्या सुमारास सुद्धा सॅम्युअल्स असेल किंवा नीरज सिंग असेल, सिद्धार्थ पिठानी असेल, रजत मेवानी असेल, केशव असेल, या सगळ्यांना या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि त्यांची चौकशी करण्यात येत होती. त्याचबरोबर आता सुद्धा रियाची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीमध्ये रियाने फोनवर काय बोलणं केलं होतं, व्हॉट्सअपवर काय चॅटिंग करण्यात आलं होतं, त्याचबरोबर जो सुशांत सिंग आहे त्याच्या अकाउंटमधून जे 46 लाख रुपयाची जी पूर्ण अशी ती उलाढाल झाली होती त्यावर सुद्धा या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहेत. काल दिवसभर 10 तास रियाची चौकशी करण्यात येत होती आणि त्यानंतर आज सुद्धा रियाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सगळे जे ताब्यात घेतलेले हे आहेत त्यांची चौकशी होत असतानाच रियाची सुद्धा चौकशी होत आहे. कधी सगळ्यांना एकत्र बसवल्या जात आहे तर कधी एकेका रूममध्ये नेऊन चौकशी करण्यात येत आहेत आणि जे प्रश्नाचे उत्तरं वेगवेगळे येत आहेत त्या प्रश्नाच्या उत्तरावर CBIचे अधिकारी याचा मॅच करण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज, तू राहाच आपल्यासोबत. स्वाती लोखंडे सुद्धा आपल्यासोबत आहे. स्वाती, संदीप सिंहचं कनेक्शन ज्या पद्धतीने समोर आलं आहे त्यात आता सचिन सावंत यांनी पत्र दिलंय गृह मंत्रालयाला, त्याचं सुद्धा भाजप कनेक्शन तपासलं जावं. एकूण या सगळ्या प्रकरणातल्या अपडेट्स काय आहेत? काय चालू आहे सध्या पडद्यामागे? खरं तर हे प्रकरण अधिकच चिघळत चालले असं बघायला मिळते. मिलिंदकडे आपण 14 जूनचा जर पहिला दिवस आठवला किंवा अगदी दुसरा दिवस आठवला तर या सगळ्यामध्ये संदीप सिंग आणि सुशांत सिंगचा मित्र म्हणूनच त्याच्याकडे बघण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात घेऊन जाणारा आणि त्याला कुपरमध्ये घेऊन जाणारा दुसऱ्या दिवशी त्याच्या म्हणजे त्याच्या वडिलांकडे म्हणजे वडील आले. त्याच्यानंतर मग क्रिमेटोरियममध्ये नेण्यात आलं किंवा स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं. तर या सगळ्यामध्ये संदीप सिंगची इन्व्हॉल्वमेंट अशीच होती की संदीप सिंग हा सुशांत सिंगचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि त्यावेळेलाही तो तिथेच होता. अशा पद्धतीचं एकूणच संदीप सिंग याबाबत असं म्हटलं जात होतं. पण आता जसजशी चौकशी होते तसतसे नवीन कंगोरे खुले होतात आणि त्यातच सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते यांनी तसं निवेदन गृहमंत्र्यांना दिलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये की ज्या माणसावर असे अनेक आरोप आहेत आणि बॉलिवूडमध्ये इतके मोठाले दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स असताना संदीप सिंग या म्हणजे कुठेही वलयात नसणाऱ्या व्यक्तीला या अशा पद्धतीनं बायोपिकचं काम दिलं गेलं. आणि त्यानंतर इतकंच नाही तर बाकी इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी या केसमध्ये पण मुंबई पोलिसांना दूर सारून CBIला त्याच्यामध्ये आणण्यात आलं. तर याच्या मागे पण संदीप सिंगला वाचवणं सुरू आहे का? आणि आता तर म्हणजे आतापर्यंत भाजप सातत्यानं आरोप करत होतं पण आता मात्र हा काँग्रेसचा पलटवार बघायला मिळतोय. आतापर्यंत प्रवक्त्यांनी म्हटलं पण आता थेट गृहमंत्र्यांनीच म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सुशांत सिंगची ड्रग पेडलरशी किंवा ड्रग माफियांशी काही संबंध होता का, बॉलिवूडशी नेमका काय संबंध आहे आणि त्याचबरोबर मागच्या सरकारचा या
अनेक सेलिब्रिटीशी संबंध आहे. त्यामुळे नेमकं याच्यामधलं नेमकं सूत्र बरोबर. काय आहे? म्हणजे संदीप स्वाती सिंग आता असं हा- म्हणता येईल की याचं प्युअर राजकारण म्हणजे पक्क राजकारण सुरू झालंय. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या सगळ्या लिंक्स एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न करताय आणि त्यातून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अर्थ काढण्याचा प्रयत्न करताय. स्वाती तुर्तास धन्यवाद, मनोज तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी तुमच्याकडनं ताजी माहिती घेत राहू. आणि आता मुलुख महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्त्वाची बातमी परीक्षांबद्दलची, कारण राज्यामध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात येत्या सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याकरता कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. परीक्षा घेण्यापासून ते निकाल जाहीर होण्यापर्यंतचे सर्व निर्णय ही समिती घेणार आहे. या समितीचा अहवाल सोमवारी दुपारपर्यंत सरकारला अपेक्षित आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का या संदर्भात सोमवारी निर्णय होईल. राज्यातल्या सर्व कुलगुरूंच्या सोबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती नेमण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित आणि व्यवस्थित सुरळीत कशा पार पाडता येतील यावर चर्चा झाली. आपल्यासोबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आहेत. उदयजी, कशा प्रकारे तुम्ही आता परीक्षा घेणार? कारण विद्यार्थ्यांचं लक्ष लागले, पालकांचंही लक्ष लागलेलं आहे. सुरक्षित परीक्षा कशा घेणार? आजच कालच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर 13 कुलगुरू महोदयांची आम्ही बैठक घेतली VC-वरून. कुलगुरू महोदयांचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलं. निकालामुळं त्यांच्या डोक्यामध्ये देखील थोडाफार संभ्रम आहे, परंतु सगळ्यांनी एक ठरवलं आहे की जे विद्यार्थ्यांचं हित आहे ते हित जोपासत या परीक्षा आपण लवकरात लवकर घेतल्या पाहिजेत. आणि त्यासाठी एका कमिटीची स्थापना मी केली. त्याच्यामध्ये 6 कुलगुरू आहेत. त्यांना सोमवारी 12 वाजेपर्यंत 30 तारखेपर्यंत आपण एक्झाम घेऊ शकतो की नाही याबाबत निर्णय घ्या अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी कसा वेळ द्यायचा, किती मार्काची ती परीक्षा असली पाहिजे या संदर्भातली देखील हा कमिटी विचार करणार आहे. क्वेश्चन बँक देऊन ही एक्झाम घ्यायची का ह्याचा देखील विचार होतोय. ओपन बुक परीक्षा घ्यायची का ह्याचा देखील विचार होतोय. असाइनमेंटवर ही एक्झाम घ्यायची का असा देखील विचार होतोय. पण थोडंफार असं देखील आजच्या मीटिंगमध्ये तत्वता मान्यता सगळ्यांनी दिलेली आहे कुलगुरूंनी, आणि मी देखील त्याच्याशी सहमत आहे की केंद्रावर विद्यार्थ्यांना आणून या कोविडच्या प्रादुर्भावामध्ये परीक्षा घेणं हे महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं आणि युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने देखील शक्य नाही. त्याच्यामुळे दुसरे पर्याय जे आहेत त्या पर्याय डोळ्यासमोर ठेवून आम्ही आता वाटचाल आजपासूनच सुरू केली. पण हे प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकेल असं काय? मुलांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करूनच कमिटी निर्णय देईल आणि त्याच्यामध्ये जर काही पाठीपुढे असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार देखील महाराष्ट्र शासनाला आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू, उद्धव साहेबांची चर्चा करू आणि पुढे जाऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता एक भारतीय जनता पार्टीचा राज्य सरकारला एक महत्त्वाचा इशारा, ते म्हणजे येत्या 2 दिवसात राज्यातली मंदिरं खुली करा. जर का मंदिरं खुली केली नाही तर भाजप राज्यभरातली मंदिरं उघडेल, अशा प्रकारचा थेट इशारा आता भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आला आहे. भाजपचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला हा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचं सरकार जागं झालं तर ठीक आहे, नाहीतर 2 दिवसानंतर मंदिरं उघडली नाहीत तर आम्हीच राज्यातली सर्व मंदिरं उघडण्यासाठी पुढाकार घेऊ आणि त्यासाठीच आज घंटानाद आंदोलन करण्यात आल्याचं सुद्धा प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. हनुमान मंदिरासमोर आज घंटानाद करून या सरकारच्या कांटिळ्या त्या ठिकाणी बसवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. निश्चितपणे सरकारला हा आवाज जर कान उघडे असतील, बहिरे नसतील तर जाईल आणि लवकरच 2 दिवसात मंदिरं उघडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतील. आणि जर मंदिरं 2-3 दिवसात उघडली गेली नाहीत तर भारतीय जनता पार्टी स्वतःहून ही मंदिरं उघडी करेल. आणि आता पुढची एक अतिशय महत्त्वाची बातमी, सांगलीसाठी प्रामुख्यानं महत्त्वाची आणि चिंताजनक. सांगलीचा मृत्यूदर हा देशामध्ये सर्वाधिक असल्याचा दावा भाजपचे नेते आणि राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मृत्यूदर हा 4.1% आहे. कोरोना संसर्गाचं प्रमाण जवळपास 16% वर आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळेला पत्रकारांशी बोलताना
त्यांनी माहिती दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसे मिळत नसल्याची तक्रार आपल्याकडे करण्यात आल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. एकूणच आता या ठिकाणी प्रचंड संख्या ही वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की संख्या वाढत असताना जो काही इन्फेक्शन रेशिओ आहे हा जवळजवळ 16.5% आहे आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब अशी आहे की केस फॅटॅलिटी रेट म्हणजे जो काही मृत्यूदर आहे हा जवळजवळ 4.10% आहे, जो मला असं वाटतं की जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तर अधिक आहेच, पण इकडच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कदाचित तो सर्वात जास्त डेथ फॅटॅलिटी रेट या ठिकाणी आहे, केस फॅटॅलिटी रेट आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे त्याचा लाभ मिळत नाही आहे आणि एकीकडे दवाखान्यांचे म्हणणं आहे की आम्हाला त्यातले पैसे मिळत नाही, दुसरीकडे पेशंटचं म्हणणं आहे की आम्हाला सर्रास सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे आता याचे काही पैसे मिळत नाही, त्यामुळे तुम्ही बिल भरा, आम्ही काही या योजनेला लागू करणार नाही. तर या योजनेकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एक नागपूरमधून मोठी बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे नागपूर पोलीस दलामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. 50पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. प्रामुख्यानं ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय हे आता 2 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाला घ्यावा लागलाय. तसंच जिल्हा परिषद पोलीस आयुक्त कार्यालय हे पुढचे 2 दिवसांसाठी बंद असतील. एकूण 450 पोलीस कुटुंबियांना कोरोना झाल्याचं तपासणीत समोर आलं आहे. तर नागपूरमध्ये आतापर्यंत 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तेव्हा नागपूरमधली ही मोठी बातमी. आपल्याकडे काही लोक निघाले होते पॉझिटिव्ह, तर आपल्याला फोनवर सगळे चालू आहे आणि सोमवारपासून आपला व्हिजिटरसाठी आम्ही ओपन करणार आहोत. जे फुल फ्लेज हॉस्पिटल आहेत जिथे व्हेंटिलेटरची सुविधा आहे आम्ही तिथे लोकांना ॲडमिट करतो, कारण की त्या ठिकाणी जर केलं तिथे व्हेंटिलेटर नसेल तर उद्या त्यांना शिफ्ट करायचं असेल अडचण होईल. त्यामुळे आमचे इथे जे हॉस्पिटल आहेत पॅनलवर किंवा इतर हॉस्पिटल त्या ठिकाणी शिफ्ट करतो. गरज पडली तर त्यांना ऑक्सिजन देऊ शकतो आणि व्हेंटिलेटर ठेवू शकतो. दुसरीकडे विदर्भामध्ये मुसळधार पावसानं नागपूरकरांना जणू वेठीस धरलंय आणि जेरीसही आणलंय. नागपूर जिल्ह्यातील पेंच धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे या धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झालाय. परिणामी पेंच नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढली. आंबडी फाटा ते पारशिवणीकडे जाणाऱ्या नयाकुंड पुलावरून आता पाणी वाहू लागलंय, त्यामुळे दोनही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागपूर जिल्ह्यामध्ये कालपासून संततधार पाऊस आहे, त्यात मध्य प्रदेशात असलेलं चौराई धरण सुद्धा भरून वाहू लागलंय. त्यामुळे या धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पेंच धरणापर्यंत पोहोचलं आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून संततधार सुरू आहे, त्यामुळे कन्हान नदीला पूर आलाय. कन्हान नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागलंय. रामटेक, सावनेर, पाटासावगणी आणि बडेगावकडे जाणारे रस्ते बंद आहेत. या पुरामुळे खापा गावात पाणी शिरलंय. गावातील काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. प्रशासनाकडून सर्व गावकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात गेल्या 2 तासांपासून पावसाचा जोर कमी झालाय. सध्या इथे रिमझिम पाऊस सुरू आहे. तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. धरण क्षेत्रात पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय. लहान धरणं, प्रकल्प, बंधारे ओसंडून वाहू लागलेत. पुलावरून पाणी वाहू लागल्यानं आरबी अमरावती मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्क राहा असे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी उद्घोषणा सुद्धा करण्यात आल्या. नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नरेंद्र, ही दृश्य सांगतायत पाऊस फार दणदणीत आहे. मिलिंद, वर्धा शहरासह जे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागाच्या पट्ट्यामध्ये गेल्या 36 तासांमध्ये जो दमदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहू लागले. आणि जे वर्धा जिल्ह्यातील एकमेव जे मोठं जे धरण आहे निम्न वर्धा, त्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण तुडुंब भरलं आणि याचे 31 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आले. आणि मोर्शी, जे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हे धरण, जे अप्पर वर्धा, लोअर अप्पर आणि अप्पर वर्धा जे धरण आहेत ते त्याचे दार उघडण्यात आले. त्याचा जे पाण्याचा जो विसर्ग आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये येत असतो. त्यामुळे दोन्ही जे धरणाचं जे पाणी आहे ते एका वर्ध्यात आल्यामुळे, वर्धा नदीत आल्यामुळे जे नदी काठावरील जे गाव आहे त्यांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तुर्तास नरेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पलकोटा नदीवरील पूल दरवर्षी पाण्याखाली जातो, यामुळे तालुक्याचा अनेकदा संपर्क तुटतो. यामुळे या ठिकाणी नवीन पुलाची गरज निर्माण झाली. यावर्षीच्या पावसात 2 वेळेला पुराचा फटका या परिसरातल्या गावांना, प्रामुख्याने या पुलाला सुद्धा बसलाय. पुलाची उंची कमी आहे, त्यामुळे मोठा पूल झाल्यास भामरागड वासियांना मोठा दिलासा मिळू शकतो. नवीन पूल मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम मात्र सुरू झालेलं नाही. त्यामुळे याही वर्षी इथल्या गावांचा संपर्क तुटलाय. दुर्गम भागात राहतात, त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचता येत नाही. या भागामध्ये मलेरियासारखे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत की ज्यांनी या भागामध्ये दरवर्षी अनेक मृत्यू होतात. तर त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचता येत नाही, आरोग्य सुविधा नीट पोहोचवता येत नाही. शाळेची परिस्थिती अशीच आहे. दुर्गम भागातल्या ज्या शाळा आहेत तिथे शिक्षक, जिल्हा परिषद शाळा तिथे शिक्षक पावसाळ्यामध्ये पोहोचू शकत नाही. त्यामुळे या पुलाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे आणि हा पूल जर झाला तर किमान हा रस्ता भामरागडपर्यंतचा उघडा राहील. इकडे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून तापी नदीपात्रात 1,21,430 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूर धरण क्षेत्रामध्ये गेल्या 8 तासात 7.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते, कारण आवकसुद्धा वाढली. धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले. मग आपण ही दृश्य पाहतो आहोत. ही दृश्य काहीशी रौद्र तुम्हाला वाटतील, पण या क्षेत्रात पाऊस किती झालाय, किती जबरदस्त पाऊस झालाय हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, गरम पाणी प्या, घराबाहेर अत्यावश्यक असल्यानंतर बाहेर पडलात तर घरी आल्यानंतर हातपाय नीट स्वच्छ धुवा.